नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत एक चटपटीत आणि अगदी तोंडाला पाणी सुटतील अशा मिरच्या, ज्या काही तिखट लागत नाहीत आणि अगदी आरामात आपल्याला खाता येतात. बरं, या मिरच्या करायला वेळ अजिबातच लागत नाही. लगेच मिरच्या आणा. कधी कधी काय होतं, बाजारातनं आपण मिरच्या आणतो आणि मग त्या अशाच सुकून वाया जातात. त्याच्यापेक्षा वाया न घालवता ह्या केलेल्या बऱ्या ना. अगदी सोपा उपाय आहे. पोपटी रंगाच्या 1/2 किलो मिरच्या मी आणलेल्या आहेत. इथं एका भांड्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी उकळत ठेवायचं. उकळत ठेवलेल्या पाण्यामध्ये 2 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून मीठ घालवायचं आहे. मीठ आणि हळद दोघंही छान प्रिझर्वेटिव्ह आहेत. ते मिरच्या टिकवण्याचं काम करतातच आणि टेस्ट पण मिरच्यांना छान येते. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इतकं थंड करायचं आहे की आपण त्या पाण्यामध्ये जर आपलं बोट बुडवलं तर आपल्याला चटका बसता कामा नये, एवढं ते थंड झालं पाहिजे. आणि चांगलं मोठ्या गॅसवरच मी पाणी उकळून घेतलं आहे आणि आता गॅस पण बंद करून टाकला आहे. हे पाणी पूर्णपणे गार झालं आहे. बोट बुडवलं तरी चटका बसत नाही आहे, एवढं ते गार झालं आहे. आता एका काचेच्या बरणीमध्ये किंवा चांगलं प्लॅस्टिक असेल त्या बरणीमध्ये हे पाणी ओतायचं आहे. इथं मी प्लॅस्टिकचीच बरणी घेतली आहे कारण मागच्या वर्षीच्या मिरच्या खूप आहेत. तर हे मी फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. काचेची बरणी फ्रीझरमध्ये ठेवली तर ती फुटते. त्यामुळे चांगल्या प्लॅस्टिकची बरणी तुम्ही घ्या किंवा काचेची घेऊन बाहेर जरी ठेवलं तरी ते खराब होत नाही. सगळ्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि जर पाणी कमी पडलं तर परत घालायचं आहे. म्हणजे मिरच्या बुडतील एवढं पाणी त्या बरणीमध्ये टाकलं पाहिजे. ह्याच्याबरोबर तुम्ही कैरीच्या फोडी टाकू शकतात. त्यामुळे आंबटपणा त्या पाण्यात उतरून आपोआप त्या मिरच्यांमध्ये पण तो मुरला जातो आणि मिरची आणिकच चविष्ट लागते. इथे मी फक्त मिरच्या घातलेल्या आहेत. अजून आपण मिरच्यांसारखेच आवळे, करवंद आणि काही भाज्यासुद्धा घालू शकतो. त्याचा पण मी व्हिडिओ केला आहे, तो मी नंतर अपलोड करेन. तुर्त आता या मिरच्या बघा, सगळ्या मिरच्या मी या बरणीत भरलेल्या आहेत आणि आता त्या बरणीचं झाकण आपण घट्ट बंद करणार आहोत. हे बघा, या मागच्या वर्षीच्या मी केलेल्या मिरच्या आहेत. अगदी रंग बदलला आहे आणि मस्त म्हणजे अशा मऊ पण नाही, बिलबिलीत पण नाही झाल्यात, व्यवस्थित राहिलेले आहेत आणि चवीला तर इतक्या उत्कृष्ट आहेत. हिरव्या असल्यामुळे त्याचा तिखटपणा ऑलरेडी कमीच असतो आणि या मुरल्यामुळे त्याचा तिखटपणा अगदीच कमी झाला आहे. अगदी नुसतीसुद्धा आपण मिरची खाल्ली तरी काही ठसका बसत नाही. उलट ना, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. एरवी तुम्ही कुठल्याही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशावरही तोंडी लावणं म्हणून याचा वापर करू शकता. बरं, याला खर्च काही आहे का? जेवढं मिरच्या विकत आणायला खर्च आहे तेवढाच. मग करून बघायला काय हरकत आहे ना. नक्की करा आणि मजा घ्या.